काँग्रेसचं न्यायपत्र असो की मोदी की गॅरंटी, दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्या। त्यातल्या काही घोषणा आत्ताच वादात अडकल्यात आणि त्यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत, आज जोडले जाणार आहेत खरं तर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर। सुरुवातीला अतुलजी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेले आहेत। अतुल भातखळकरजी, गेस्ट सेंटरवर आपलं स्वागत। अतुल लोंढेंना मला पहिला प्रश्न खरं तर हा विचारायचा आहे की एकमेकांच्या मॅनिफेस्टोवरती तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना दिसता। आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला नेमकं यातून काय मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यावेळेला तुमचा मॅनिफेस्टो येतो त्यावेळेला भाजप थेटपणे टीका करताना दिसतं आणि तुम्ही म्हणता की संविधानावरती घाला घातला जाणार। काय खरं समजावं मतदारांनी? अतुलजी, आता असं की संविधानाचा प्रश्न तुम्ही काढला। अनंत हेगडे कोण आहे तो? अनंत हेगडे हे बीजेपीचे मंत्री होते, खासदार। लल्लू सिंग कोण आहे? हे त्यांचे अयोध्येचे उमेदवार आहे। ज्योती मिर्धा कोण आहे? ह्या त्यांच्या राजस्थानमधल्या लोकसभेच्या उमेदवार आहे। अरुण गोविल कोण आहे? हे मेरठचे बीजेपीचे उमेदवार आहेत। यांनी स्पष्टपणे सांगितलं की 400 क्यों, तो संविधान बदलना है इसलिए 400 चाहिए। का मोदींनी त्यांना हटकलं? त्यांची कोणी जबाबदारी घेतली? त्यांचं चुकीचं स्टेटमेंट आहे असं देखील म्हटलं नाही। राहता राहिला प्रश्न, आपण म्हटलं की आम्ही भाजपच्या मॅनिफेस्टोवर बोललो। आम्ही भाजपच्या जाहीरनाम्यावर बोललोच नाही कधी। आमचाच जाहीरनामा इतका सुंदर आहे की महिलांना, गरीब महिलांच्या, प्रमुख महिला जी आहे घरातली, तिला 1 लाख रुपये वर्षात देणार आहे। आम्ही 30 लाख नोकऱ्या ज्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत त्या 30 लाख नोकऱ्या आम्ही काढणार आहे। कालबद्ध कार्यक्रम त्याचा देणार आहे। पेपर लीकवर आम्ही कठोर कायदा करणार आहे। आम्ही मार्च 2024 पर्यंत जे एज्युकेशन लोन आहे ते एज्युकेशन लोन माफ करणार आहे आम्ही। त्याच्यानंतर हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, शिक्षण झालं तर पुढे जातील, ते लोन आम्ही माफ करणार आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन कमिशननं दिलेलं जे MSPचा कायदा आम्ही करून देणार आहे। आम्ही त्यांची कर्जमाफी करणार आहे। आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जिंदगी के बाद, सादगी और जिंदगी के बाद भी जे मोदीजी बोलले, मग मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही दूध, दही, आटा या सगळ्या गोष्टीवर GST लावला ना? अशी कोणती गोष्ट सोडली तुम्ही GST नाही लावला? हे जिंदगी के साथ आणि जिंदगी के बाद भी अंतिम संस्काराच्या, अंतिम विधींच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर पण GST लावलेला। बरं, मोदींना तुम्ही थेट प्रश्न विचारताय अतुल लोंढेजी, अतुल भातखळकर याचं उत्तर देतील। अतुलजी, प्रश्न तुम्हाला करण्यात आलेला आहे थेटपणे अतुल लोंढे यांच्याकडनं आणि मलाही त्यात एक भर घालून प्रश्न विचारावा असं वाटतो की जी नवीन आर्थिक नीती आणण्यासंदर्भात बोललं जात आहे काँग्रेसच्या या मॅनिफेस्टोमध्ये, आणि त्याचबरोबर एका बाजूला घाबरवलं देखील जात आहे की वारसा हक्क कर जो आहे त्याच्यावरती आपण काँग्रेसला थेटपणे घेरता। अतुल भातखळकरजी, काँग्रेसचा खरा चेहरा हा राहुल गांधींच्या भाषणामुळे पूर्णपणे उघडा पडलेला आहे। एकीकडे वारसा हक्क टॅक्स लावणं म्हणतात, एकीकडे जाती जातीमध्ये गणना करून संपत्तीचं पुनर्वाटप करणार, आणि यांच्या दृष्टीने जाती जाती म्हणजे काय तर कर्नाटक मध्ये सर्व मुस्लिम समाजाला OBC मध्ये टाकून दिलं आणि सगळ्या संपत्तीचं वाटप हे मुस्लिमांना, मायनॉरिटीजना करणार। 2006 साली मनमोहन सिंग काय बोलले होते की या देशातल्या नैसर्गिक साधनांवर पहिला हक्क कोणाचा आहे तो मुस्लिमांचा आहे। हे मनमोहन सिंगांचं भाषण होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा हा अपीजमेंटचा चेहरा हा उघड पडलेला आहे। हे सत्तेवर येणार नाहीच आहेत, पण आलो तर काय करणार असं म्हणतायत की या देशातल्या बहुसंख्य लोकांची संपत्ती ही स्वतःच्या ताब्यात घेणार आणि या देशातल्या मुस्लिमांना वाटणार, कारण मुस्लिमांचा संसाधनांवर पहिला हक्क आहे। हे यांची भूमिका आहे। वारसा टॅक्स सुद्धा लावणार आणि ते पैसे सुद्धा काढून घेणार, आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा जातीयवादी चेहरा, मुस्लिम अपीजमेंटचा चेहरा हा या निमित्ताने पुन्हा एकदा हा पूर्णपणे उघडकीस आलेला आहे। पण देशाची जनता जी आहे ती अत्यंत शहाणी आहे, ती यांना निवडून देण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही। पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होतील आणि मुस्लिम समाजाला सुद्धा हे कळून चुकलेलं आहे की सेक्युलरिझमच्या नावावर या काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावर एक जिजिया टॅक्स लावला होता। या देशातला सर्वसामान्य मुस्लिम आज गेले 10 वर्षे अनुभवतोय, पक्की घरं दिली त्यात मुस्लिम भगिनींचा पण समावेश आहे, पाणी दिलं त्यात मुस्लिमांचा पण समावेश आहे, पण यांचे धंदे फक्त समाजाला
जाती आणि धर्माच्या नावावर बाटवायचं, प्रत्येकाला असुरक्षितता निर्माण करायची आणि स्वतःकडे मतं खेचून आणायची, हे यांचा खरा चेहरा जो आहे तो जनतेला कळून चुकलेला आहे. काँग्रेसचा आणि खरा 10 चेहरा आहे का वर्ष लोंढेजी? त्यांनी विकासाची फळं चाखलेली आहेत आणि त्यामुळे अधिक भारत विकसित करण्याकरता 100% 400 पार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही भाटकळकरजी, मी आपल्याकडे येतो, निवडून देणार. लोंढे उत्तर देतील. असं आहे की 1985 साली हा कर राजीव गांधींनी रद्द केला. बर. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष आमचं सरकार राहिलं. कोणत्याही पद्धतीनं हा कर जो आहे आणण्याचा प्रश्न कधी चर्चा झाली नाही. आम्ही आणलं असेल तर मनरेगा आणलं, आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन आणलं, आम्ही राईट टू एज्युकेशन आणलं, आम्ही आधार आणलं, आम्ही लोकांना अन्न सुरक्षा दिली, लोकांना नोकऱ्या दिल्या. आज 45 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आहे. हे आहेत सन्माननीय अरुण जेटली, आता नाही आहेत ते जिवंत. त्यांनी सांगितलं होतं की ही इनहेरिटन्स टॅक्स जो आहे तो आणला पाहिजे. बर. आम्ही आणू तो. हे आहेत जयंत सिन्हा, हे त्यांचे MOS होते, मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स. त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेत राहिलेलो आहे, अमेरिकेत शिकलेलो आहे, असा टॅक्स जो आहे तो खूप चांगला आहे आणि या पद्धतीचा टॅक्स आणला पाहिजे. 2019 साली जेव्हा स्टेक होल्डर्स बजेट बनतं ना, तर त्या बजेट बनत असताना स्टेक होल्डर्स सोबत चर्चा होत असते आणि त्यावेळेस अशा चर्चा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या की इनहेरिटन्स टॅक्स जो आहे तो लावला जाणार आहे. त्याला आम्ही प्रचंड विरोध केला होता आणि मग 2019च्या बजेटमध्ये तो टॅक्स काही ते आणू शकलेले नव्हते. ही गोष्ट जनतेसमोर आहे. आता ह्यांना कसं आहे, 70 वर्षामध्ये या देशाच्या संविधानाने या देशामधले OBC असतील, SC असतील, ST असतील, यांना अनेक संधी, राजकीय असेल, त्याच्यानंतर आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्या संधी यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. तर 50% मार्जिनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी शक्य होत नाही आहे. यांना नितीश कुमारांनी इकॉनॉमिक सर्व्हे केला, फायनान्शियल सर्व्हे, फायनान्शियल शब्द वापरतो मी, सामाजिक सर्व्हे केला, नोकऱ्यांमधला सर्व्हे केला, त्यांच्यासोबत गेले, ते ठीक झालं, त्याच्यावर यांची टीका नाही आहे. यांनी मनमोहन सिंग साहेबांच्या संदर्भात किती खोटं बोललं हे इतके ते व्हिडिओ जो आहे तो सगळा टाकलाय. त्याच्यामध्ये OBC, SC, ST या सगळ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करताना त्यांनी असं म्हटलं होतं की स्पेशली आपण मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये पण त्यांना याचं पुनर्वितरण, कारण शिक्षणामध्ये बरेच मागे पडलेले. बरं, पण लोंढेची जातीय जनगणना नेमकं काय घडवून आणलं यांनी भाटकळकरजी? मी येतो, ऐका ना, तुम्ही ऐका ना, बोला. असं आहे की जातीय जनगणना जी आहे ही आपल्याला किती लोकांचं प्रतिनिधित्व शैक्षणिक दृष्ट्या, नोकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, राजकीय म्हणजे पंचायत राज असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये किती त्यांचं प्रतिनिधित्व आहे. मग त्यांची संख्या जर 85% असेल, जे काही बिहारच्या याच्यात आलं, तर मग त्यांच्या आपण समावेश फक्त 49%च केला असेल तर 85% समावेश करायला काय हरकत आहे? आणि आपण कुठल्याही योजना बनवतो, यांनी ते 2021ची जनगणना केलीच नाही आहे. आता सगळं संपून, कोविड वगैरे संपून आता 2-3 वर्ष झाले, पण ते जनगणना करण्याचं काही नाव घेत नाही आहे. तर त्या जनगणना मला उत्तर अपेक्षित आहे. लोंढे जे म्हणतायत कुठल्याही प्रकारच्या गणना करण्यात आले नाही, जातीय गणना असं नेमकं काय साध्य करून घेणार आहे? अहो, लोंढ्यांना म्हणावं, कर्नाटकच्या सरकारने जातीय जनगणना केली, ती अजून जाहीर का नाही केली? 2.5 वर्ष यांचं सरकार होतं, तेव्हा यांनी जातीय जनगणना का नाही केली? यांचं हिमाचलमध्ये सरकार आहे, त्या सरकारने का नाही केली? हे केवळ आणि केवळ लोकांना फसवण्याचे उद्योग आहेत, बाकी काही नाही. यांना फक्त आणि फक्त मायनॉरिटीच्या अपीजमेंटच्या नावाखाली यांना स्वतःचं भलं करण्याची इच्छा आहे, याच्या पलीकडे काही नाही. यांनी घटनेविषयी बोलावं. 70 वर्षात 80 वेळेला घटना दुरुस्ती केली, आणीबाणीमध्ये घटनेची मोडतोड केली. पार्लमेंटची मुदत 5 वर्षाची 6 वर्ष एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने केली. घटना मोडीत काढण्याचा ड्राफ्ट यांनी तयार केला. यांनी भारतरत्न बाबासाहेबांना कधी भारतरत्न दिलं नाही. पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न घेतला, इंदिरा गांधींनी स्वतःला भारतरत्न घेतला, पण यांना कधी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावा असं वाटलं नाही. बरोबर आहे. आणि घटनेची मोडतोड यांच्या इतकी या देशामध्ये काँग्रेस तितकी कोणीही केलेली नाहीये. आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान हे बायबल, कुराण, वेद, गीता याच्यापेक्षा अधिक पवित्र आणि महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे संविधान बदलण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही.
यापूर्वी अटलजींचं सरकार होतं. बरोबर आहे भातखळकरजी, आपल्याकडे वेळ थोडी कमी आहे. लोंढेंना आपण उत्तर देऊ देऊयात. आणि लोंढेजी मला सांगा, मतदारांनी कुणाकडे नेमकं पाहावं, मतदारांचं काय भलं होणार आहे या आरोप प्रत्यारोपांमध्ये? लागलाय आणि त्यामुळे धर्माधर्मात आणि जाती जातीत भांडण लावण्याचे असं आहे की त्यांना गप्प करा जरा. आज तर राहुल गांधींनी भातखळकरजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. लोंढेजी जाता जाता पटकन. पूर्णपणे एकेरी त्या ठिकाणी करण्याचं काम केलं, ज्याचा मी तीव्र निषेध नाही, आता करतो. त्यांना गप्प करा ना. निषेध त्यांनाच करतायत बोलायचं ते. आहे. निषेध करतात तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा. नक्कीच लोंढेजी. नाही ते असं आहे की ते आम्ही दिलेल्या बलिदानाचा निषेध करतात, ते या देशातल्या जवानांनी दिलेल्या बलिदानाचा निषेध करतात. त्यांना सत्यपाल मलिकांनी जे एक्सपोज केलं त्याचाही ते निषेध करत नाहीत किंवा सत्यपाल मलिकांनी असं केलं त्याच्यानंतर तेच चालू आहे. या देशाचे प्रधानमंत्री काळे कायदे आणतात, शेतकऱ्यांच्या विरोधातले 12 मिनिटात आणतात आपलं बहुमत वापरून आणि परत घेतात तर 12 मिनिटात घेतात. 725 शेतकऱ्यांना ते तिथे श्रद्धांजली द्यायला मनाई करतात. अशा पद्धतीने संविधानाची तोडफोड झालेली आहे. या देशात CRPC, IPC, CPCचा बदल केला. 146 खासदार जे यांनी बाहेर केले. आम्ही तर जे घटनेमध्ये बदल केले त्यांनी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीच्या डिबेट ऐकायला. अहो मधात बोलू नका, मी बोलतो. कशाला चिडता एवढे? तुम्ही सांगू नका ना मला कोणाशी बोलायचं, काय बोलायचं आहे. मधात कशाला बोलता तुम्ही? तुमचं खोटं सगळं बाहेर काढता म्हणून आता भीती वाटत आहे का? भीती वाटत आहे का? भीती वाटत आहे? अरे ह्या असल्या माणसासोबत म्हणून मी डिबेट करत नाही, कारण की जेव्हा सत्य बोलतो तेव्हा हे मधात तोंड मारतात. मी बोललो त्यांच्या मधात. भातखळकरजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. लोंढेजी, मतदारांना तुम्ही काय देणार? काँग्रेस मतदारांना काय दे? त्यांनी विशाल त्यांचं तोंड बंद करा पहिले. अरे काँग्रेसनीच मतदारांना सगळ्या गोष्टी दिल्या. 30 लाखाच्या नोकऱ्यांची आम्ही गोष्ट करतोय, आम्ही 1 लाख महिला देण्याची गोष्ट करतोय, आम्ही 25 लाखाचा आरोग्य विम्याची गोष्ट करतोय. हे असले नालायक लोक जे आहेत भाजपचे, हे देशाच्या बलिदानावर निश्चित वाद प्रतिवाद सुरू राहतील. प्रचार सभा देखील संपूर्ण देशभर होताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे तुम्ही या कार्यक्रमात आमच्या बरोबर जोडला गेलात आणि सविस्तर बोलात. यासाठी खूप खूप धन्यवाद अतुल लोंढेजी आणि अतुल भातखळकरजी. हा मनुष्य जो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.